ते शिवराय महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेले पाहिजे यासाठी ही शिवरायांची यात्रा आहे आणि या यात्रेमधून आपण सर्वजणांनी सर्व धर्मसमभाव किंवा आपण एकत्र गुण्यागोविंदाने शिवरायांच्या विचाराने कसे नांदू शकतो यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे। आपल्या सर्वजणांनी जे सहकार्य केले, महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींनी जे उत्साह दाखवला आहे याचा मला अभिमान आहे आणि मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो, आजही शिवरायांच्या विचारावर जर आपण चाललो तर नक्कीच महाराष्ट्रात एक नवी क्रांती होईल। जय जिजाऊ जय शिवराय। ही शिवयात्रा कुठं चालणार, म्हणजे किती दिवस चालणार आहे? नाही, आज ह्या शिवयात्रेचा शेवट आहे। माजलगाव इथे त्याची सांगता होणार आहे आणि त्यानंतर उद्याच्याला महाराष्ट्रात 101 शिवस्मारकाचे अनावरण सोहळा होणार आहे। हा पहिला इतिहासातला असेल जे एका दिवसामध्ये 101 शिवस्मारकाचा अनावरण सोहळा असेल। दादा, या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, या ठिकाणी शंभूराजांचा पुतळा असेल, त्या ठिकाणी त्याचबरोबर आपण परळीमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा देखील पुतळा बसवलेला आहे। पण पुतळा बसवत असताना आपण महापुरुषांचे पुतळे बसवतात पण आपल्यावर गुन्हे दाखल होत आहेत। काय नेमकं काय परिस्थिती काय महाराष्ट्रामध्ये? हे बघा, ह्या सरकारची एक सवय आम्ही हिंदुत्वाचे आहोत म्हणायची, परंतु ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर अख्ख्या महाराष्ट्राचा सातबार आहे त्यांना मी बसवलंय, तिथं कोणी विरोध नाही केला, कोणी त्या विषयावर अर्ज नाही केला, तरी पण हे पोलीस प्रशासन महापुरुषांच्या स्मारकाच्या बाबतीत जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करत आहे। मी त्या पोलीस प्रशासनाला पण विनंती करेन, तुम्ही ज्यांच्या कोणाच्या सांगण्यावर या चुकीचे काम करत आहात हे थांबवा आणि आम्हाला सहकार्य करा। जिथं जिथं तुम्हाला आम्हाला जे सहकार्य करतात ते आम्ही पण करू। जय जिजाऊ जय शिवराय। काय राहील पुढील दिशा, काय राहील? कारण तुमचा उलट सन्मान व्हायला पाहिजे, महापुरुषांच्या पुतळे बसवताय। मला काही हरकत नाही, त्यांनी काय गुन्हे दाखल करायचे करू द्या, मी खंबीर आहे त्याला। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर।